नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये अहिल्यादेवींच्या कार्याचं स्मरण हे सर्वत्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 31 मे हा त्यांचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने देशभरामध्ये सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणावर विविध अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम होत आहेत। प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं इंदोरला महेश्वरला होत आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत। कारण चौंडी हे त्यांचं जन्मगाव महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्याला लागून असलेलं अशा प्रकारचं हे ठिकाण आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक धर्मपरायण अशा प्रकारच्या विदुषी राज्यकर्त्या ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक नवीन मंदिरं बांधली, त्याबरोबर नद्यांना घाट बांधले, तसेच अन्नछत्र त्यांनी सुरू केली, सदाव्रत सुरू केली आणि पुष्करण्या बांधल्या, पांतस्थानासाठी विहिरी वगैरे इत्यादी अनेक गोष्टी त्यांनी केल्या। म्हणजे धर्म या घटकाशी निगडीत अहिल्यादेवींचं कार्य आणि कर्तृत्व हे सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत। अहिल्यादेवींचं चित्रहित आपण बघितलं किंवा अनेक ठिकाणी पुतळे जरी तुम्ही पाहिलेत तर बहुतांशी ठिकाणी त्यांच्या हातामध्ये शिवपिंड आहे आणि त्या शिवभक्त होत्या, त्याबद्दल काही प्रश्नच नाही। परंतु केवळ एक धार्मिक पुण्यश्लोक अशा प्रकारच्या राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकरांकडे सातत्याने आपण पाहत आलेलो। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत अहिल्यादेवींचं चरित्र पोहोचवत असताना त्यांच्या धर्मपरायणतेविषयी किंवा त्यांनी केलेल्या धार्मिक कार्याच्या विषयी मी काही बोलणार नाही आहे फारसं। परंतु एक कणखर राज्यकर्त्या, एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी इतकंच नाही तर पेशव्यांसह अनेक सरदारांना सल्ला देणाऱ्या सल्लागार अशा बरोबरच एक सुधारक वृत्तीच्या राज्यकर्त्या अशा विविध त्यांच्या व्यक्तिमत्वांचे विविध पैलू जे आहेत हे पैलू आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। होळकर हे जे काही घराणं आहे हे महाराष्ट्रातील वाफगाव हे त्यांचं मूळ गाव होतं आणि होळकरांचं हे मूळ गाव जरी असलं तरी फलटण परगण्यातील नीरा नदी काठचं होळ हे जे काही गाव आहे या गावी होळकरांचं घराणं हे स्थायिक झालेलं होतं आणि म्हणून होळ या गावचे रहिवासी म्हणून होळकर हे आडनाव त्यांना प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। कदमबांड्यांच्या पागेमध्ये मल्हारराव हे नोकरीला लागले। कदमबांडे हे मराठ्यांच्या सैन्यातील एक सरदार आणि या सरदारांच्या पागेमध्ये मल्हारराव हे नोकरीला लागले आणि नंतरच्या काळामध्ये कदमबांड्यांच्या बरोबर बाजीराव पेशव्यांच्या बरोबर अनेक उत्तरेकडील मोहिमांमध्ये ते सहभागी झाले। बाजीरावांशी त्यांचा स्नेह जुळला आणि त्यामुळे बाजीरावांनी इंदूरचं ठाणं जे आहे ते होळकरांना दिलं, मल्हाररावांना दिलं आणि पुढे हेच इंदूर हे मल्हाररावांच्या म्हणजे होळकरांच्या राज्याच्या राजधानीचं ठिकाण बनलेलं आपल्याला दिसून येतं। मल्हाररावांचा विवाह हा त्यांचे मामा भोजराज बारगळ यांची कन्या गौतमाबाई हिच्यासोबत झालेला होता। मल्हाररावाने बाजीराव पेशव्यांकडून आपल्या दौलतीचे 2 भाग करून घेतलेले होते आणि त्या इनामामध्ये सुमारे 3 लाख रुपये उत्पन्नाची जमीन खाजगीची ही गौतमाबाईंच्या नावे ही त्यांनी करून घेतलेली होती। म्हणजे होळकरांच्या राज्याची म्हणजे राज्याचा एक भाग आणि दुसरा भाग हा गौतमाबाईंचा खाजगीचा भाग होता। त्याच्यावर फक्त गौतमाबाईंचाच अधिकार चालत असे
होळकरांचा जो मुख्य पुरुष असेल त्याचा कुठलाही अधिकार हा त्या जहागिरीवर खाजगीच्या चालत नसे. मल्हारराव ज्या वेळेला मोहिमांवर असत त्यावेळेला गौतमाबाई या होळकरांच्या राज्याचा कारभार पाहत असत. खरं तर होळकरांच्या घराण्यामध्ये स्त्रियांना दिलेला हा मान जर आपण बघितला तर तत्कालीन इतर कुठल्याही संस्थानामध्ये राजे रजवाड्यांच्या एकूण कुटुंबांमध्ये आपण जर बघितलं म्हणजे काही अपवाद वगळता, जसं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पत्नीला अशा प्रकारचे राज्यकारभाराचे अधिकार दिलेले होते, तसे इतर राज्यामध्ये हे अधिकार आपल्या पत्नीला दिलेले पाहायला मिळत नाही. संभाजी महाराजांनी स्वतंत्र शिक्काही दिलेला होता आपल्या पत्नीला करून, सखी राज्ञी जयती अशा पद्धतीचा. आणि मल्हारराव होळकरांनी गौतमाबाईंसाठी 3 लक्ष उत्पन्नाची खाजगीची अशा प्रकारची ही जहागीर ही त्यांना मिळवून दिलेली होती. आणि त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर गौतमाबाई या स्वतः राज्यकारभारामध्ये निपुण बनलेल्या होत्या. त्या अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने होळकरांच्या राज्याचा आणि आपला स्वतःचा खाजगीचा दोन्हीचाही कारभार त्या हाकत होत्या. आणि मग अशा मल्हारराव होळकरांना आपल्या चिरंजीवासाठी खंडेरावांसाठी मुलगी शोधायचं विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग त्या विचारामधून खंडेरावांचा पुढे जो विवाह झाला तो अहिल्यादेवींशी. या अहिल्यादेवींचा जन्म तत्कालीन बीड परगण्यातील आणि आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव माणकोजी शिंदे असं होतं आणि ते चौंडीचे पाटील होते. आणि मल्हारराव आपल्या पुत्राकरता वधू शोधत होते. आणि त्याच वेळेला सन 1733 मध्ये ज्या वेळेला मल्हारराव आणि बाजीराव पेशवे यांचा मुक्काम चौंडीच्या ठिकाणी पडलेला होता आणि त्यावेळेला बाजीरावांनी एक अत्यंत चुणचुणीत अशा प्रकारची ही जी मुलगी आहे 7-8 वर्षाची 8-1 वर्षाची तिला पाहिलं आणि खंडेरावांच्या करता वधू म्हणून हिची निवड करावी असं मल्हाररावांना सांगितलं. आणि त्यातून मग अहिल्यादेवी आणि खंडेराव यांचा विवाह 1733 मध्ये शनिवार वाड्यावर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे हा प्रचंड मोठा विवाहाचा सोहळा प्रत्यक्ष पेशव्यांच्या शनिवार वाड्यावर घडून आलेला होता. आणि मग त्यानंतर सन 1745 मध्ये खंडेराव आणि अहिल्यादेवींना मालेराव हा पुत्र झाला. 1748 मध्ये मुक्ताबाई ही कन्या ही झाली. म्हणजे 2 अपत्य अहिल्यादेवींना ही खंडेरावांच्या पासून झाली. आणि मग त्या काळामध्ये उत्तरेकडे अनेक मोहिमा मराठा साम्राज्याच्या विस्ताराकरता निघत होत्या. अनेक जे राजे रजवाडे होते म्हणजे जाट असतील रजपूत असतील आणि अशा विविध राजांशी सातत्याने मराठ्यांची युद्ध होत असत. आणि असंच एक युद्ध सूरजमल जाटाच्या विरोधामध्ये सुरू झालं. राघोबादादांनी खरं तर सूरजमल जाठाकडे मोठी रकमेची मागणी खंडणीची मागणी केलेली होती आणि तितकी मागणी पूर्ण करण्याला आपण असमर्थ आहोत असं सूरजमल जाटांनी सांगितल्यानंतर राघोबादादांनी सूरजमल जाटाच्या कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. आणि या वेढ्यामध्ये मल्हारराव होळकर पुत्र खंडेरावासह सहभागी झालेले होते. आणि या युद्धामध्ये चालू असलेल्या कुंभेरीच्या किल्ल्यातून डागलेला एक तोफगोळा हा खंडेरावांवर येऊन आदळला, खंडेरावांना लागला. आणि त्यामध्ये 17 मार्च 1754 रोजी खंडेरावांना वीरमरण हे आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग खंडेरावांचं निधन झालं. आणि खंडेरावाच्या निधनानंतर तत्कालीन जी काही पद्धती होती त्या पद्धतीप्रमाणे अहिल्यादेवी या सती जायला निघाल्या. आणि अहिल्यादेवी ज्या वेळेला सती जायला निघाल्या त्यावेळेला त्यांच्या मुलाचं वय हे 8 वर्ष आणि मुलीचं वय
हे 6 वर्ष होतं. म्हणजे 6-8 वर्षांची ही लहान अपत्य होती, मुलं होती. आणि अहिल्यादेवी ह्या ज्या काय आहेत, मल्हाररावांच्या अनुपस्थितीमध्ये गौतमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार करत होत्या. राज्यकारभाराचं प्रशिक्षण हे त्यांना आपल्या सासू गौतमाबाई आणि मल्हारराव होळकरांच्याकडून प्राप्त झालेलं होतं. खरं तर वडिलांकडून जुजुबी शिक्षण त्यांचं झालेलं होतं, परंतु विवाहानंतरच्या काळामध्ये मल्हाररावांनी आपल्या सुनेचं शिक्षण केलं. तिला राज्यकारभाराच्या बाबतीत इतर सगळं शिक्षण दिलं. इतकंच नाही तर युद्धाचं प्रशिक्षण देखील त्यांनी दिलेलं होतं. शस्त्र चालविणे, घोडेस्वारी करणे, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण हे मल्हाररावांनी अहिल्यादेवींना दिलं. आणि मल्हाररावांच्या अनुपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या राज्याचा कारभार या पाहत होत्या. मग त्याच्यामध्ये न्यायदान करणं असेल, सारा गोळा करणं असेल, युद्धाचं नियोजन असेल, दारुगोळा, रसद, तोफखाना, घोडदळ, पायदळ यांचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी अहिल्यादेवी या करत होत्या. आणि त्यामुळे अहिल्यादेवी या जणू मल्हाररावांचा उजवा हातच बनलेल्या होत्या. आणि त्यात खंडेरावांचं निधन झालं. आणि खंडेरावांच्या निधनानंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्यानंतर मल्हाररावांच्या पुढे प्रश्न आला की अरे 8 आणि 6 वर्ष वय असलेल्या, या अत्यंत अल्पवयीन असलेल्या मुलांचा सांभाळ कसा होणार. आणि खंडेरावांच्या बरोबर अहिल्यादेवी देखील सती गेल्या तर जहागिरीचा कारभार कसा चालणार. आणि म्हणून मल्हारराव सती जायला निघालेल्या आपल्या सुनेला अहिल्यादेवीला असं म्हणतात, बाई माझ्या आयुष्याचा आणखी उन्हाळा करतेस की काय. माझी सारी दौलत, राज्याचा कारभार तूच माझा खंडू समजून तुझ्यावर घालत होतो. तू माझ्या पाठीवर आहेस तर अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असा मला भरवसा. माझं भाग्य कायम ठेवणं तुझ्या हाती आहे. ह्या म्हाताऱ्याची तुला कीव येऊ दे असं मल्हारराव अत्यंत कणवेने अहिल्यादेवींना म्हणतायत. आणि मग त्यानंतर अहिल्यादेवी सती जाण्याचा आपला जो काही निर्णय आहे त्या निर्णयापासून परावृत्त होतात. यावेळेला खंडेरावांच्या सोबत त्यांच्या 2 पत्नी पार्वतीबाई आणि सुरताबाई, त्यांच्या 2 कलावंतिणी नर्तिका साहेब कुंवर रमजानी, दिल्लीवाली नखुबाई आणि 7 रखेल्या इतक्या स्त्रिया या खंडेरावांच्या सोबत सती गेल्या. त्यानंतर पुढे 20 मे 1766 रोजी आलमपूर येथे मल्हाररावांचा देखील मृत्यू होतो. दरम्यानच्या काळात पानिपतचं युद्ध झालेलं आहे. पानिपतच्या युद्धानंतर घडून आलेल्या घडामोडी, मल्हाररावांना झालेला त्रास असेल, सगळ्या गोष्टी की प्रचंड मोठा पराभव पानिपतावर मराठ्यांना पचवावा लागलेला होता. आणि या सगळ्या दुःखातून, या सगळ्या क्लेशामधून जात असताना 1766 मध्ये त्यांचं निधन होतं. आणि मग मल्हाररावांच्या निधनानंतर 20 मे 1766 रोजी मल्हाररावांच्या निधनानंतर मालेराव हे होळकरांच्या गादीवर येतात. होळकरांच्या गादीचे प्रमुख बनतात. म्हणजे 20 मे 1766ला मल्हाररावांचं निधन आणि त्यानंतर मालेराव हे होळकरांच्या गादीचे प्रमुख बनतात. आता त्यानंतर देखील अहिल्यादेवींनाच या होळकरांच्या राज्याचा कारभार हाकावा लागतो, कारण मालेरावांचा स्वभाव हा काहीसा विक्षिप्त अशा पद्धतीचा असतो. म्हणजे अहिल्यादेवी दानधर्म करतायत तर या दानधर्म केलेल्या वस्त्रांमध्ये, भांड्यामध्ये विंचू ठेवणे आणि मग ज्या व्यक्तीला हा दानधर्म केलेला आहे त्याला तो विंचू चावला तर टाळ्या पिटणे, आनंदी होणे, असं मालेराव करत होते. त्यांना प्राण्यांच्या खेळामध्ये त्यांचं मन मोठ्या प्रमाणावर रमत असे. म्हणजे मोहिमेवर देखील जाताना ते पाळलेले प्राणी आपल्या सोबत घेऊन जात असत. एकदा एका विणकराचा आपल्या दरबारातील, आपल्या वाड्यातील दासीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना आला आणि त्यांनी त्या विणकराची हत्या केली.
आता त्यांच्या हातून हा खून घडल्यानंतर, हत्या घडून आल्यानंतर अहिल्यादेवींनी सत्य पडताळण्यासाठी म्हणून चौकशी समिती नेमली आणि त्याच्यामध्ये तो विणकर निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. म्हणजे एका निर्दोष व्यक्तीची हत्या मालेरावांच्याकडून झाली, या गोष्टीचा मालेरावांच्या मनावर अत्यंत खोलवर अशा प्रकारचा परिणाम झाला आणि त्यामध्येच मालेरावांचं 27 मार्च 1667 रोजी निधन घडून आलं. त्यावेळी ते 22 वर्षांचे होते आणि मालेरावांच्या निधनानंतर त्यांच्या 2 पत्नी या त्यांच्यासोबत सती गेल्या. अशा रीतीने 11 डिसेंबर 1767 रोजी अहिल्यादेवी या होळकरांच्या गादीच्या प्रमुख बनल्या. त्यानंतर त्यांनी इंदूरला असलेली जी काही राजधानी होती होळकरांची, ती त्यांनी इंदूरहून हलवली आणि महेश्वर या ठिकाणी त्यांनी होळकरांची राजधानी ही प्रस्थापित केली, स्थापन केली आणि तिथूनच ते होळकरांच्या राज्याचा कारभार हे करायला लागले. यावेळेला पेशव्यांनी होळकरांच्या दरबारात नियुक्त केलेला जो काही कारभारी होता गंगोबा तात्या, खरं तर गंगाधर यशवंत चंद्रचूड हे त्याचं नाव, त्याला गंगोबा तात्या म्हणूनच ओळखतात. तर या गंगोबा तात्याचा होळकरांच्या संपत्तीवर डोळा होता. त्याला ही होळकरांची संपत्ती आपल्याला मिळावी, आपल्या हाती यावी असं वाटत होतं. कारण मल्हारराव हे 15 ते 16 कोटींची संपत्ती आपल्या मागे ठेवून गेलेले होते आणि अशा वेळेला अहिल्यादेवींनी एखादा दत्तक पुत्र घ्यावा, तीर्थाटनं करावीत आणि होळकरांच्या दौलतीचा कारभार हा आपल्या हाती यावा, आपण तो करावा असं गंगोबा तात्यांना वाटत होतं आणि त्यासाठी म्हणून अहिल्यादेवींवर दबाव आणण्याचं काम हा गंगोबा करत होता. आणि यामुळे अहिल्यादेवींवर दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करतो त्यावेळेला एक अत्यंत कणखर राज्यकर्ते अहिल्यादेवींच्या ठिकाणी कशी वसत होती याचं उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि अहिल्यादेवी गंगोबा तात्यांना फटकारतात आणि म्हणतात, फार बोललात तात्या, यापुढे एक शब्दही बोलू नका. तुम्ही कारभारी आहात, तुमचा सल्ला मी मानलाच पाहिजे किंवा ऐकलाच पाहिजे असं नाही. राज्यकारभार कसा सांभाळावा हे आम्हाला सांगायची गरज नाही. सुभेदाराच्या सुनेला हे चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही जा आता. म्हणजे तीर्थाटनाला तुम्ही जा, दत्तक पुत्र घ्या, त्याला गादीवर बसवा आणि राज्यकारभार मी हाकतो, अशा पद्धतीची वृत्ती बाळगणारा, होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणारा गंगोबा तात्या, परंतु त्याला अत्यंत कणखर अशा प्रकारचं उत्तर अहिल्यादेवी देतात. त्या त्यांच्यापुढे नमत नाही. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर अहिल्यादेवी काय आपलं ऐकत नाहीत हे पाहून गंगोबा तात्या नाराज होतो आणि तो राघोबा दादांशी जवळीक साधतो. आणि होळकरांचं हे जे संस्थान आहे, म्हणजे आता अहिल्यादेवींच्या पोटी पुत्र नाही आणि त्यामुळे असं हे जे काही संस्थान आहे, हे संस्थान तुम्ही ताब्यात घ्यावं म्हणून तो राघोबा दादांना विनंती करतो. आता कणखर राज्यकर्ती असणाऱ्या अहिल्यादेवींच्या जीवनाशी संबंधित हे एक अत्यंत चांगलं अशा प्रकारचं उदाहरण आहे. आपल्या राज्यावर राघोबा दादा पेशवा स्वतः चाल करून येतो आहे हे ज्या वेळेला अहिल्यादेवींना समजतं, त्यावेळेला अहिल्यादेवी या राघोबा दादांना निरोप पाठवतात आणि सांगतात, थोडा दूरदृष्टीने विचार करा. हलक्या लोकांच्या नादी लागून आमच्याशी वैर धरू नका. परिणाम वाईट होतील. बाईबरोबर लढण्यात कसली आली आहे बहादुरी. या लढाईत मी हरले तर लोक म्हणतील बाईच आहे, पण तुम्ही जर पराभूत झालात तर तुमची छितू होईल, म्हणजे कुठेही तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं अहिल्यादेवी सरळ राघोबा दादांना सांगतायत. आणि हे करत असताना माधवराव पेशव्यांना पत्र लिहून ते तक्रार करतात
आणि मग हे तक्रार केलेलं पत्र ज्यावेळेला माधवरावांकडे पोहोचतं आणि मग हे बघितल्यानंतर ते पत्र वाचल्यानंतर माधवराव पेशवे हे अहिल्यादेवींना पुन्हा पत्र पाठवतात. खरं तर माधवरावांच्या मनामध्ये अहिल्यादेवींच्या विषयी अत्यंत आदराची अशा प्रकारची भावना वसत होती आणि त्यामुळे माधवराव जोपर्यंत पेशवाईमध्ये सत्तेत होते म्हणजे जिवंत होते तोपर्यंत अहिल्यादेवींशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते पत्र पाठवतात, तुमचे दौलतीविषयी जो पापबुद्धी ठेवेल त्याचे पारिपत्य करा. म्हणजे राघोबा दादा जर तुमच्या दौलतीविषयी पापबुद्धी ठेवत असेल तर त्याचं पारिपत्य तुम्ही करायला माझी नाही, माझी हरकत नाही. अशा प्रकारचं पत्र ज्या वेळेला माधवराव पेशवे पाठवतात त्याच वेळेला राजनीती निपुण असणाऱ्या अहिल्यादेवी कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळत होते हे आपण बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे होळकरांच्या प्रमुख असणाऱ्या अहिल्यादेवी मराठेशाहीतील जे प्रमुख सरदार आहेत, मग शिंदे, भोसले, गायकवाड, दाभाडे या सगळ्या सरदारांना पत्र लिहितात आणि पत्र लिहून राघोबाच्या विरुद्ध त्यांचा पाठिंबा अहिल्यादेवी मिळवतात. आणि जर भविष्यात खरंच राघोबा दादांनी आक्रमण केलं तर या सगळ्या मराठी सरदारांची मदत, लष्करी मदत ही आपल्याला राघोबाच्या विरुद्ध व्हायला पाहिजे याची तरतूद, तजवीज ही ते करताय. त्याच्यावरून त्यांच्या ठिकाणी असलेल्या एक अत्यंत चाणाक्ष राजनीती निपुण अशा प्रकारच्या राज्यकर्त्या या आपल्याला दिसून येतात. इतकंच नाही तर राघोबाशी लढण्यासाठी म्हणून खरं तर त्यांनी स्वतःकडे महिलांची फौज तयार केलेली होती. ही फौज त्यांनी तयारी केली की राघोबा दादाने जर आक्रमण केलं तर त्याच्याशी लढण्याकरता महिलांची फौज तयार केलेली आहे. तुकोजी होळकरांना पत्र लिहिलं. त्यांचा जो सेनापती होता तुकोजी होळकर यांना त्यांनी पत्र लिहून तातडीने परत यायला सांगितलं आणि ही परिस्थिती आपल्या विरोधात जाते आहे, विपरीत परिस्थिती असल्याचं पाहून राघोबा दादा माघार घेतात आणि माघार घेऊन आपणास पुत्रशोक झालेला आहे आणि त्यामुळे आपलं सांत्वन करण्यासाठी आम्ही येत आहोत, आम्ही काही आपल्याशी लढण्यासाठी येत नाही आहे, अशा प्रकारची भूमिका राघोबा दादा घेतात. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की अहिल्यादेवी या प्रसंगी अतिशय कठोर आणि त्याचबरोबर तत्कालीन राजकारणामध्ये शत्रूच्या विरोधामध्ये, मग तो शत्रू आप्तस्वकीय जरी असला तरी त्याच्या विरोधामध्ये उभं राहत असताना, पेशवे जरी ते असले तरी त्याच्या विरोधात उभं राहत असताना इतरांची मदत मिळविणं हे राजकारणामध्ये जी अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट असते युद्धनीतीमध्ये, ती देखील त्या करताना आपल्याला पाहायला मिळते. तुकोजी होळकर हे अहिल्यादेवींचे सेनापती आणि त्यांच्याबरोबर सातत्याने अहिल्यादेवींचा वाद हा पैशावरून झालेला आपल्याला आढळतो. तुकोजींचा खर्च अधिक होता आणि ते सातत्याने अहिल्यादेवींकडे पैसे मागत राहायचे आणि अनावश्यक खर्च आपण सैन्यावर किंवा इतर सगळ्या गोष्टींवर करता आहात म्हणून अहिल्यादेवी त्यांना खर्चाला पैसे देत असताना अनेकदा अनावश्यक पैसा जर खर्च होत असेल तर तो देत नसत आणि त्यामुळे त्याच्यातून वाद निर्माण होतो. आणि मग अशा वेळेला तुकोजी हे महादजींकडे, पाटील बाबा ज्यांना असं म्हणतात, त्या महादजी शिंद्यांकडे आपली बाजू मांडतायत. आणि मग आपली बाजू मांडल्यानंतर महादजी शिंदे हे तुकोजीची बाजू घेऊन अहिल्यादेवींकडे बोलतात. त्यावेळेला अहिल्यादेवींनी त्यांना लिहिलेलं एक पत्र आहे. महादजींना ते असं लिहितात, तुम्हास वाटत असेल की साऱ्यांनी मिळून चहूबाजूने बाईचा बंदोबस्त केल्यावरती काय करणार, तर तुम्ही लक्षात ठेवा, मी सुभेदाराची सून आहे, केवळ तुकोजी बाबाच दौलतीचे धनी आणि मी कोणीही नाही असे समजू नका. तुकोजी बाबा माझे हातचे कामास लावलेले आहेत. निमक हरामीचे फंद केल्यास आणि दौलत करू म्हटल्यास त्या गोष्टी दुरापास्त आहेत. त्यास पाटील बाबांचा दम असेल तर उभयतांनी फौज घेऊन मजवर चालून यावे. श्री मार्तंड समर्थ आहे. पहा, तत्कालीन राजकारणामध्ये महादजी शिंदे
अत्यंत बडबरस्त आहे. उत्तरेतील मराठ्यांचं सगळं राजकारण महादजी शिंद्यांच्या तलवारीच्या जोरावर चालतंय. आणि अशा वेळेला तुकोजी हा आपला स्वतःचा सेनापती आणि महादजी शिंदे दोघांनाही आपल्यावर चाल करून या असं त्या सांगतायत आणि आपण तयार आहोत असं म्हणतायत आणि लढण्याकरता आपण तयार आहे ते सांगतायत. त्याच्या पुढे जाऊन हत्तीच्या पायाशी बांधून महेश्वरामध्ये फिरवेन असं म्हणायला देखील त्या कमी करत नाही. म्हणजे हत्तीवर बसून जिथे मिरवणूक काढली तिथेच तुमची त्या हत्तीच्या पायाला बांधून दुसरी मिरवणूक काढायला देखील मी कमी करणार नाही असं म्हणणाऱ्या या अहिल्यादेवी आहे. आणि म्हणून आपण बघतो की अहिल्यादेवींच्याकडून संपत्ती काढून घ्यावी त्यासाठी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मग त्याच्यामध्ये राघोबा दादा आहेत, महादजी शिंदे आहेत, हरिपंत तात्या फडके आहेत, नाना फडणीस आहेत, नारो शंकर आहेत, असे अनेक सरदार त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु अहिल्यादेवींनी एकही रुपया हा त्यांना मिळू दिला नाही हे आपल्याला दिसून येतं. अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू अत्यंत महत्त्वाचा म्हणजे त्या अत्यंत शिस्तप्रिय अशा प्रकारच्या राज्यकर्त्या होत्या. कुठल्याही राज्यकर्त्याच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिस्तप्रिय राज्यकर्ता हा आपल्या राज्यामध्ये चोख कारभार निर्माण करू शकतो. एखाद्या देशाच्या राज्यकर्त्याकडे बेशिस्तपणा असेल तर त्या राज्यामध्ये अनागोंदी निर्माण होत असते. अहिल्यादेवींच्या चरित्रामध्ये काही प्रसंग आपल्याला इथे मी सांगू इच्छितो. अहिल्यादेवींचे पती खंडेराव हे एकदा अहिल्यादेवींना तनखा मागायला लागले. त्यावेळेला अहिल्यादेवी त्यांना असं म्हणाल्या की या महिन्याचा तनखा तर तुम्ही मागच्या महिन्यामध्येच घेतलेला आहे, सबब आपणास या महिन्यात तनखा देता येणार नाही. आता आपल्या पत्नीने आपण तनखा मागितल्यानंतर दिला नाही हे पाहून खंडेरावांना संताप येतो आणि संतापून ते असं म्हणतात, आम्हास तनखा हवा आहे, उपदेश नको. असे म्हणून भर दरबारामध्ये त्यांनी कीर्द खतावणीची जी काही वह्या होत्या, दप्तर होतं, ते त्यांनी भिरकावून दिलं. अहिल्यादेवी अत्यंत कर्तव्य कठोर होत्या. आपल्या दिवाणजीला लगेच ते असं म्हणतात, दिवाणजी हा दरबारचा अपमान आहे आणि दरबारचा अपमान करणारा व्यक्ती हा आपला पती मल्हाररावांचा पुत्र जरी असला तरी त्याला माफी नाही. आणि म्हणून 25 मोहरा दंड हा त्यांच्याकडून वसूल करा असं दिवाणजींना आदेश अहिल्यादेवी देतात. आणखी एक असाच प्रसंग आपल्याला आढळतो. त्याच्यामध्ये आपण बघतो की मल्हारराव होळकरांनी एकदा लढाईतील लुटीचा जो काही कायदा आहे की ठराविक रक्कम ही सरदाराने आपल्याकडे ठेवायची आणि मिळालेल्या लुटीतील एक विशिष्ट रक्कम ही पेशव्यांच्याकडे पाठवून द्यायची आणि त्याप्रमाणे ही रक्कम ही मल्हाररावांनी पेशव्यांच्या दरबारात जमा केलेली नव्हती. हे ज्यावेळेला अहिल्यादेवींच्या लक्षात आलं त्यावेळेला अहिल्यादेवी मल्हाररावांना असं म्हणतात, मामनजी अवघी हयात वेचून कीर्ती कमवली, आपली पायरी तसूभर देखील खाली आलेली आम्हास खपणार नाही. सबब तात्काळ पुणे दरबारात जाऊन पेशव्यांचा जो हिस्सा आहे तो निवारून यावे आणि हे ज्ञान तर तुम्हीच आम्हास दिले आहे. म्हणजे अहिल्यादेवींचं प्रशिक्षण हे मल्हाररावांकडून झालेलं आणि मल्हाररावांनी या ज्या गोष्टी शिकवल्या त्याप्रमाणे त्यांच्या वागण्यात कसूर झाली, दिरंगाई झाली तर लगेच अहिल्यादेवी त्यांना देखील सांगतायत की तुमची पायरी तसूभर देखील खाली आलेली आम्हाला बघवणार नाही. आणि ही जी काही कीर्ती मल्हारराव या नावाची तुम्ही जी प्राप्त केलेली आहे ती आजकाल एका दिवसात निर्माण झालेली नाही. आयुष्यभर त्यासाठी तुम्ही जो केलेला पराक्रम आहे, तुम्ही दाखवलेली स्वामीनिष्ठा आहे, कर्तृत्व आहे, हे त्या सगळ्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून आपण ठरल्याप्रमाणे ती रक्कम पेशवे दरबारी भरावी असं अहिल्यादेवी सांगतात.
त्याबरोबरच अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वामध्ये आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे चूक करणाऱ्याला त्यांनी क्षमा केली नाही. राज्यकारभारामध्ये क्षमाशील वृत्ती असावी, परंतु राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती जर चुका करायला लागल्या तर त्याचा परिणाम त्याच्या हाताखालील सगळ्या अधिकाऱ्यांवर होत असतो आणि म्हणून वेळीच त्या व्यक्तीला शिक्षा करणं आवश्यक असतं. अहिल्यादेवींचे चौंडी येथील जे बंधू होते, त्यांचा पुत्र राणोजी शिंदे म्हणजे अहिल्यादेवींचा भाचा, हा प्रचंड खर्च करायला लागलेला होता आणि कुठल्याही प्रकारचा हिशोब तो देत नसे. बेहिशोबी अशा प्रकारचा खर्च करणं, अशा प्रकारचं वर्तन त्याचं चालू होतं. आणि आपण अहिल्यादेवींचे भाचे आहोत, आपल्याला कोण विचारणार, अशा प्रकारची एक भावना त्याची झालेली होती. परंतु अहिल्यादेवींना हे समजल्यानंतर, लक्षात आल्यानंतर त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही, तर त्याला लष्करातून काढून टाकलेला आहे. म्हणजे आपल्या भाच्याचा देखील गैरवर्तनाचा जो भाग आहे तो त्यांनी सहन केलेला नाही. सेनापती तुकोजींचा पुत्र मल्हारराव, खरं तर याला होळकरांच्या गादीचा प्रमुख म्हणून नेमण्याची इच्छा अहिल्यादेवींची होती. परंतु हा जो मल्हारराव होता याने अहिल्यादेवीला प्रचंड अशा प्रकारचा त्रास दिला. खूप यातना या मल्हाररावामुळे अहिल्यादेवींना सहन कराव्या लागल्या. तो स्वतःचं सैन्य बाळगून होता आणि होळकरांच्याच प्रदेशामध्ये तो लुटालूट करायला लागला. तेव्हा अहिल्यादेवींनी विशेष फौज पाठवून त्याला कैद केले आणि कैद करून 3 महिने कुशालगडावर कैदेमध्ये ठेवण्याचं काम केलेलं होतं. त्याला शिक्षा केली आणि मग तुकोजींच्या विनंतीनुसार पुढे त्याला सोडण्यात आलं. अहिल्यादेवी एक अत्यंत मुत्सद्दी अशा प्रकारच्या राज्यकर्त्या होत्या आणि त्यामुळे 1772 मध्ये त्यांनी पेशव्याला एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये इंग्रजांच्या प्रतीचं जे धोरण आहे, त्यांचं मत आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. इंग्रजांशी पेशव्यांनी हात मिळवणी करू नये हे सांगताना अहिल्यादेवी असं म्हणतात, ब्रिटिशांशी हात मिळवणी म्हणजे अस्वलाला कवटाळण्यासारखं आहे. वाघासारखे इतर प्राणी हे शक्तीने वा युक्तीने मारतात येतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असतं. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्याशिवाय ते मरत नाही आणि एकदा त्याने जर आपल्याला त्याच्या मजबूत पकडीमध्ये पकडलंस, आपण जर त्याच्या मजबूत पकडीत सापडलो तर गुदगुल्या करून आपल्या शिकारीला तो ठार मारतो आणि इंग्रजांचा हाच मार्ग आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर मात करणं, त्यांना पराभूत करणं कठीण आहे. म्हणून इंग्रजांशी संधान बांधू नये, इंग्रजांशी सख्य जास्त वाढवू नये असं त्या सांगतायत. अहिल्यादेवींनी मुत्सद्देगिरीने घेतलेला आणखी एक निर्णय जो त्यांच्या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरलेला. डोंगराळ भागामध्ये भिल्ल आणि गोंड या ज्या आदिवासी जमाती होत्या, या आदिवासी जमातीचे लोक त्या डोंगराळ भागातून जे मार्ग होते त्या मार्गातून, घाटमार्गामधून प्रवास करणाऱ्या लोकांना लुटत असत, त्यांच्या वस्तू संपत्ती हे लुटून घेत असत आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना अहिल्यादेवींनी सामोपचाराने काढलेला जो मार्ग आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग त्याने काय केलं, त्या मार्गावरून प्रवास करणारे जे प्रवासी होते, व्यापारी होते, यांच्याकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करण्यास त्यांना मान्यता दिली आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जमिनी दिल्या, जमिनी कसायला लावल्या आणि त्याकडून मोठ्या प्रमाणावर राज्याच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये त्या रहदारीच्या मार्गांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांचाच वापर करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. अहिल्यादेवी स्वतः आपलं लष्कर जे आहे हे लष्कर हे
नवीन पद्धतीचं, आधुनिक पद्धतीचं असायला पाहिजे, यासाठी देखील प्रयत्नशील होते. परंतु हा प्रयत्न करत असताना देखील त्यांनी इंग्रजांची मदत घेतलेली नाही. अहिल्यादेवी कधीच इंग्रजांच्या बरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारचे मैत्री संबंध निर्माण केले नाही. त्यांनी अमेरिकन जो सेनापती होता कर्नल बॉईड, जे.पी. बॉईड नावाचा, या जे.पी. बॉईडला त्यांनी आपल्या सैन्यामध्ये नेमलं आणि त्याच्याकडून कवायती फौज तयार करून घेतली. खरं तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की इतर सगळे संस्थानिक राजे रजवाडे असे कवायती फौज तयार करण्यासाठी जे इंग्रज अधिकारी नेमत असत, त्यांना जहागीर देत असत, त्यांच्याबरोबर जे करार मदार होत, त्याच्यामध्ये हे इंग्रज अधिकारी सेनापती जे असत ते एक प्रामुख्याने कलम त्यांच्या करारामध्ये घालत की भविष्यामध्ये जर तुमचा इंग्रजांच्या बरोबर संघर्ष घडून आला तर ते आमचे मायदेशाचे एतद्देशीय आहे, म्हणून आमच्या देशाच्या सैन्याबरोबर आम्ही युद्ध करणार नाही. म्हणजे या कवायती फौजा कशासाठी उपयोगाला आल्या? शिंदे होळकरांबरोबर लढत असताना किंवा निजाम आणि शिंदे टिपू सुलतानाच्या बरोबर लढणं असेल, म्हणजे इथले जे एतद्देशीय सत्ताधीश होते त्यांच्यात एकमेकांमध्ये लढायांसाठी म्हणून या कवायती फौजा ज्या आहेत त्या उपयोगाला आल्या. त्या फौजांचा उपयोग इंग्रजांच्या विरुद्ध झाला नाही. आणि अहिल्यादेवी या इतक्या राष्ट्रप्रेमी होत्या की त्यांनी अशा प्रकारचा करार इंग्रजांच्या बरोबर केला नाही. त्याकरता इंग्रजांना किंवा इंग्रजी अधिकारी नेमला नाही, त्याकरता नेमलेल्या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारची जहागीर ही अहिल्यादेवींनी दिलेली आहे. अहिल्यादेवी या तत्कालीन इतर राज्यकर्त्यांच्यासाठी, मराठी सरदारांसाठी, पेशव्यांसाठी एक मार्गदर्शिका देखील होत्या. म्हणजे पहा, अहिल्यादेवींच्या न्यायप्रियतेचा आणि त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव उत्तर भारतातील अनेक राज्यकर्त्यांवर, म्हणजे मोगलांपासून टिपूपासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वांवरच मोठ्या प्रमाणावर राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे उत्तरेकडे असणारे उदयपूर, जयपूर, जोधपूर, देवास, धार, बदवानी, चरकारी, झाबुआ यासारखी जी छोटी छोटी संस्थानं होती, ही छोटी छोटी संस्थानं त्यांच्यातील तंटे बखेडे मिटविण्यासाठी म्हणून अहिल्यादेवींच्याकडे येत असत. आणि अहिल्यादेवींच्याकडे येऊन ह्या तंट्यांचा निकाल हा जो आहे तो लावत असत. म्हणजे त्यांच्या न्यायप्रियतेचा आणि त्यांनी दिलेल्या न्यायदानाचा प्रभाव होता. आणि तो न्याय हा बरोबरच दिला गेलेला आहे ही दोन्ही बाजूच्या लोकांवर असलेली खात्री होती, लोकांची असलेली खात्री होती. आणि म्हणून त्या उत्तरेतील अनेक राज्यकर्त्यांच्यासाठी मार्गदर्शिका होत्या. एकदा नाना फडणीसांनी काही व्यापाऱ्यांवर शंका घेतली आणि त्यांच्या जमा खर्चाच्या वह्या तपासण्यासाठी म्हणून दरबारी सादर करायला सांगितलं पुण्याला. त्यावेळेला हे सगळे व्यापारी तसं जर आपण केलं तर आपली पत जाईल म्हणून अहिल्यादेवींच्याकडे गेले आणि अहिल्यादेवींकडे त्यांनी आपली कैफियत मांडली. आणि त्यावेळेला अहिल्यादेवी नाना फडणीसाला एक पत्र लिहितात आणि फडणीसाची समजूत काढतात आणि सांगतात की अशा प्रकारामुळे व्यापाऱ्यांची पत जाईल आणि तुमच्या व्यापारी मंडळाला त्याचा सगळ्यात मोठा धोका बसेल आणि म्हणून अशी गोष्ट आपण करू नये असं नाना फडणीसाला अहिल्यादेवी सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर नाना फडणीस देखील ती गोष्ट मान्य करतात. म्हणून त्या एक मार्गदर्शिका म्हणून देखील भारतातील राज्यकर्त्यांच्या पुढे होत्या, व्यापाऱ्यांच्या पुढे होत्या. त्याचबरोबर अनेक सरदारांना म्हणजे महाजी शिंद्यांना देखील अनेक वेळेला अशा प्रकारचे सल्ले हे त्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुकोजी होळकरांना दिलेले आहेत, पेशव्यांना देखील त्यांनी सल्ले हे दिलेले आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच अहिल्यादेवी या सुधारक वृत्तीच्या राज्यकर्त्या, म्हणजे परंपरेने चालत आलेलं सगळं बरोबर आहे असं त्यांचं मत. परंपरेने चालत आलेलं जे काही आहे त्याच्यामध्ये काही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत, त्या नाकारल्या पाहिजेत
अशा प्रकारची भूमिका ही अहिल्यादेवींची होती. म्हणजे सनातन धर्म पुढे नेत असताना देखील त्याच्यामध्ये काही जर चुकीचं असेल, कालबाह्य झालेलं असेल, तर ते आपण दूर केलं पाहिजे, अशी एक भूमिका अहिल्यादेवींची होती. आणि म्हणून आपण पाहतो की राज्यकर्त्या म्हणून त्या सर्व धर्म समभाव मानणाऱ्या होत्या. त्यांनी अनेक मंदिरं जशी बांधली त्याच पद्धतीने मशिदी देखील त्यांनी बांधल्या. इतकंच नाही तर रमजानच्या काळामध्ये, रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लिम फकीरांना खैराती वाटण्याचं देखील काम अहिल्यादेवींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक गोष्ट अहिल्यादेवींनी केली आणि ती अतिशय मजेशीर अशा प्रकारची, म्हणजे की आपण रामायण महाभारतामध्ये स्वयंवराच्या गोष्टी ऐकतो, वाचतो. आणि अशा प्रकारचं स्वयंवर 18व्या शतकामध्ये आपल्या मुलीचं अहिल्यादेवींनी लावलेलं होतं. मुक्ताबाईचा विवाह लावत असताना चोर, लुटारू, दरोडेखोर हे जे आपल्या राज्यामध्ये आहे, या आपल्या राज्यातील चोर, लुटारू, दरोडेखोरांचा जो कोणी बंदोबस्त करेल त्याच्याशी आपल्या मुलीचा विवाह आपण लावून देऊ, असा पण त्यांनी लावला. स्वयंवर पद्धतीने हा विवाह झाला आणि हा जो पण होता तो पण ज्याने पूर्ण केला त्या यशवंतराव फणसे बरोबर त्यांनी मुक्ताबाईचा विवाह हा लावून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक गोष्ट अहिल्यादेवींनी जी केली त्याच्यामध्ये त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध केला. एके दिवशी एक ब्राह्मण अहिल्यादेवींच्याकडे आला आणि त्याला मुली होत्या आणि या मुलींचा विवाह कसा करायचा हा प्रश्न त्याच्यापुढे होता. आणि तो अहिल्यादेवींना असं म्हणतो की ब्राह्मण हे धनाचे लोभी आहेत, त्यामुळे आपल्या मुलींचे विवाह होत नाहीत. तेव्हा हुंड्याची ही दुष्ट प्रथा जी आहे ती प्रथा ही माझ्या मुलींचा विवाह न होण्याचं कारण. अहिल्यादेवींना हे बघितल्यानंतर वाईट वाटलं आणि अहिल्यादेवीने लगेच हुंड्याची ही दुष्ट प्रथा कायद्याने बंद केली आणि जो कोणी हा कायदा मोडेल त्यास शिक्षा करण्याची तरतूद ही अहिल्यादेवींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. विधवांच्या बाबतीमध्ये विधवांना आपणास हवा असलेला दत्तक घेण्यास परवानगी दिली. विधवांना आपल्या पतीची संपत्ती त्यांच्याकडे येत असताना, ते अधिकार प्राप्त होत असताना अनेक जे काही अधिकारी असत ते त्यांची लूट करत असत. अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अहिल्यादेवींनी विधवांकडे ही संपत्ती आपल्या पतीची जाईल, त्याचे अधिकार प्राप्त होतील, त्यांना हवा तो दत्तक त्यांना घेता येईल आणि हे सर्व अधिकार त्यांना राहतील. आणि जो कोणी अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करेल किंवा त्यांची लूट करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांच्याकडून पैसे घेईल, किंवा सरकार देखील अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये पैसा घेत असे आणि असा पैसा घेणं म्हणजे लाच खाणं आहे असं अहिल्यादेवी मानत असत. आणि ज्यांनी कोणी असा प्रकार केला त्याच्यावर कठोर अशा प्रकारची शिक्षा ही त्या व्यक्तीला त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत जनकल्याणकारी अशा प्रकारचं शासन अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये राबविलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला 1767 मध्ये त्या गादीवर आल्या त्यावेळेला महेश्वर या ठिकाणी अहिल्यादेवींनी एक प्रतिज्ञा महेश्वरच्या राजवाड्यावर कोरून घेतलेली होती आणि ती अशी होती की माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत. हे राज्य शिवाला अर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे शिव हाच या राज्याचा धनी आहे आणि आपण एक विश्वस्त या नात्याने या राज्याचा कारभार करतो आहोत, अशी भावना अहिल्यादेवींची.
मगाशी मी आपणाला म्हणालो की त्या सुधारक वृत्तीच्या होत्या. ज्यावेळेला खंडेरावांचं निधन झालं आणि त्याच्याबरोबर त्यांच्या अनेक स्त्रिया सती गेल्या, त्यात काही यवन होत्या आणि त्यामुळे त्यांना पिंडदान करत असताना, तर्पण करत असताना वगैरे त्यांची नावं घ्यायला पुरोहित तयार नव्हते, भटजी तयार नव्हते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपलं आयुष्य ज्यांनी शरणावर अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या नावे तुम्ही हे तर्पण करायला तयार नसाल तर बाजूला व्हा, मी त्यांच्या नावे तर्पण करायला तयार आहे. म्हणजे ही एक सुधारक अशा प्रकारची वृत्ती जी अहिल्यादेवींची आपल्याला बघायला मिळते, ती त्या तत्कालीन इतर स्त्रियांच्या मध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून अहिल्यादेवी एक अत्यंत महान अशा प्रकारच्या राज्यकर्त्या. जनकल्याणाची अनेक कामं अहिल्यादेवींनी केली, ज्याच्यामध्ये रयतेश शेतकऱ्याला भरता येईल इतका शेतसारा जो आहे तो त्यांनी त्यांच्याकडून आकारला. म्हणजे अत्यंत सौम्य अशा प्रकारचा 1/4 इतका कर हा शेतकऱ्यांकडून, रयतेकडून घेतला जात असे. गावोगावी न्याय देण्याकरता पंच नियुक्त केले. प्रामाणिक व कर्तबगार अधिकाऱ्यांची नियुक्ती सर्वत्र केली. महेश्वरला विणकरांचं माहेर घर बनविलं आणि त्याकरता म्हणून विणकरांना आणून महेश्वरी वसविलं, त्यांना अर्थसहाय्य दिलं. उन्हाळ्यामध्ये रस्तोरस्ती त्यांनी पाणपोया उभारल्या. महेश्वर ते पुणे या मार्गावर टपाल व्यवस्था सुरू केली. जनावरांच्यासाठी डोण्या, पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचाराची व्यवस्था, जळातील माशांना कणकेचे गोळे घालणे, जनावरांना चरण्यासाठी राखीव जमिनी ठेवणे. जशी पंढरपूर जवळ एक जमीन अशीच अहिल्यादेवींनी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. पांतस्थान करता धर्मशाळा, विहिरी, अन्नछत्र ही त्यांनी सुरू केली. गोरगरिबांना सणासुदीला अन्नधान्य, कपडे यांचं वाटप केलं. थंडीच्या दिवसात घोंगड्या दिल्या. कलकत्ता ते काशी असा भला मोठा रस्ता हा बांधला. नद्यांवर अनेक पूल बांधले. आपल्याला माहित आहे की कोणतंही राज्य प्रगतीपथावर जर जायचं असेल तर दळणवळणाची साधनं, रहदारीची साधनं ही त्याची उत्कृष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. रस्ते असतील, नद्यांवर पूल असतील, हे सगळे अहिल्यादेवींनी बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळं करत असताना त्यांनी खाजगीतील कामासाठी म्हणजे जे मंदिरांचे जीर्णोद्धार वगैरे केले, घाट बांधले, नवीन मंदिरं बांधली, या सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्याकरता त्यांनी सरकारातील एकही पैसा वापरलेला नव्हता. त्यांची धर्मकार्य ही त्यांच्या खाजगीच्या पैशातूनच झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या विषयी माल्कम हा जो काही परदेशी लेखक आहे, अधिकारी होता, तो असं म्हणतो की अहिल्याबाईंचे चरित्र अद्वितीय आहे. स्त्री असूनही तिच्यात अभिमानाची भावना नाही. आपल्या धर्मावर तिची आंधळी श्रद्धा होती. तिच्या ठाई परधर्म सहिष्णुताही तितकीच दांडगी होती. पराकाष्ठेचा धर्म भोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणाखेरीज दुसरा विचार तिच्या मनाला शिवला नाही. आणि मग अनेक भारतीय विचारवंतांनी, विनोबा भावेंसारखी जी माणसं आहेत, त्यांनीही अहिल्यादेवींच्या विषयी आपलं मत नोंदवलेलं आहे. ते असं म्हणतात की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये युद्ध करून नावं कमवलेली अनेक माणसं आपण बघतो, परंतु परोपकाराने, धर्मकार्याने सर्व लोकांच्या मनामध्ये आदराचं स्थान निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवींसारख्या राज्यकर्त्या अत्यंत विरळ असल्याचं मत किंवा आपल्याला सापडणार नाही तशा प्रकारची मतं ही त्यांनी व्यक्त केलेली दिसून येतात. लॉरेन्स हा इंग्रज ग्रंथकार अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी करतो. आणि ते करून तो पुढे असं म्हणतो की या सर्व राण्यांपेक्षा देखील अहिल्यादेवी या अनेक गुणांनी श्रेष्ठ होत्या असं लॉरेन्स म्हणताना आपल्याला दिसून येतं. अशा या महान राज्यकर्त्याच्या
पुण्यश्लोक या पदाला पोहोचलेल्या, आपल्या हयातीमध्येच देवी बनलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचा जो देहांत आहे तो 13 ऑगस्ट 1795 रोजी घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा या अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र आपल्यापुढे मांडत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्यापुढे ठेवण्याचा एक प्रयत्न मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर तो आपण लाईक करावा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवावा आणि अहिल्यादेवींचं हे अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे, कार्य आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवावं. कारण ही त्यांची त्रिशताब्दी जन्मोत्सवी वर्ष असल्या कारणामुळे आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.